छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये 9 उमेदवारांना दिलासा मिळाला। अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तार यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरवण्यात आलेले आहेत। कन्नडच्या आमदार संजना उर्फ रंजना जाधव यांच्याही अर्जाला मंजुरी मिळालेली आहे। तर गंगापूर तालुक्यातील इंदुमिती साहेबराव पाटील यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। या निकालामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत मांडणार आहे। तर हॉटेलच्या भूखंडावरून नवी मुंबई पालिकेच्या महासभेत गदारोळ झाला। भाजपच्या अपर्णा गवतेंकडून एसटीपी ऐवजी हॉटेल उभारणीवरती आक्षेप घेण्यात आला। तर शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकरांकडून चर्चा करण्यास विरोध करण्यात आला। विधी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी झाल्याने वातावरण तापलेलं आहे। महासभेत वाद वाढल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला। दलित समाजाचा माणूस स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला आपण कुठेतरी अभिमान बाळगला पाहिजे त्याचा। तर त्याला उलटा दाबला जाते आणि असं ठरलं होतं की एखाद्या सिनियर काउन्सिलचं ओपिनियन मागवा आणि मग निलंबित करा। तर अजून ओपिनियन आलं पण लगेच निलंबित करून टाका। हा कुठेतरी अन्याय घडत आहे, ही कुठेतरी दादागिरी आहे आणि अतिशय लोकशाहीचा खून चालू आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा विषय तो सांगत होता ना, त्याच्याविषयी पण थोडं तरी आदर ठेवला पाहिजे। नाही, निलंबित करा म्हणजे ही कोणती जिद्द झाली? आज त्याचं शिक्षण बघा किती आहे, सर्व बघा ना त्याचा होता काय, तो शिक्षणाच्या जोरावर आला होता, त्याला हे निलंबित केलेलं चुकीचं आहे। म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक त्याचा निषेध करून इथं बाहेर पडलेलो।